पुढची बातमी पाहूयात। नवाब मलिक यांचा जामीन आता 2 आठवड्यांनी वाढवण्यात आलेला आहे। नवाब मलिक यांचा मेडिकल जामीन हा 2 आठवड्यांनी वाढवण्यात आलेला आहे। ईडीकडून ईडीच्या वकिलांना भूमिका काय घ्यायची याबाबत कोणतीही सूचना नसल्यामुळे जामीन वाढवत असल्याचं न्यायालयानं म्हटलंय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आमच्या सोबत आहे। सोमेश, ईडीच्या वकिलांनी न्यायालयामध्ये असं सांगितलं, न्यायमूर्ती यांच्या न्यायपीठासमोर सुनावणी सुरू होती आणि या सुनावणीत कोणत्याही प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स नाहीयेत, म्हणजे काय भूमिका घ्यायची ईडीने याबाबत कोणतीही सूचना नाहीये। त्यामुळे मग न्यायाधीश म्हणाले की 2 आठवड्यांसाठी सोमेश, तुमचा आवाज सध्या आमच्यापर्यंत पोहोचत नाही। काही तांत्रिक अडचणींमुळे सोमेशचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। सोमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिक माहितीबद्दल। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होय मन शुद्ध तुझं। पुढची बातमी पाहूया। दुपारी 1:30 वाजेपर्यंत भाजपच्या सर्व 103 आमदारांचं मतदान आता पूर्ण झालेलं आहे। भाजप समर्थक 8 आमदारांनी हे मतदान केलेलं आहे। मनसेचे राजू पाटील आणि बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांचं मतदान अजूनही शिल्लक आहे। तसंच काँग्रेसच्या सर्व 37 आमदारांनी आज मतदानाचा हक्क बजावलाय। ठाकरेंच्या सुद्धा सर्व आमदारांनी मतदान पार पाडलेलं आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचं मतदान देखील पूर्ण झालेलं आहे। अजित पवारांसह 40 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाच्या सर्व आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तसंच काँग्रेसच्या 30 आमदारांचं मतदान अजूनही बाकी आहे। पुढची बातमी पाहूयात। काँग्रेसच्या आमदारांचं उद्धव ठाकरेंनी आता आभार मानलेत। काँग्रेस आमदारांचे धन्यवाद म्हणत उद्धव ठाकरे काँग्रेस ऑफिसमधून निघाले। तसंच काँग्रेस कार्यालयात उद्धव ठाकरेंनी चेन्नीथलांची देखील भेट घेतली। आता या सर्व महत्त्वाच्या सुपरफास्ट घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज विधान भवनात मतदान सुरू। सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत विधान परिषदेचं मतदान। दुपारी 1:30 वाजेपर्यंत भाजपच्या सर्व 103 आमदारांचं मतदान पूर्ण। भाजप समर्थक 8 आमदारांनीही केलं मतदान। ठाकरे गटाच्या सर्व आमदारांचं मतदान पूर्ण। विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा 1 उमेदवार रिंगणात। शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांचं मतदान पूर्ण। मुख्यमंत्री शिंदेंसह सर्व आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचं मतदान पूर्ण। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 40 आणि 2 अपक्ष अशा एकूण 42 आमदारांनी केलं मतदान। आमदार शहाजीबापू पाटील विधान भवनात मतदानासाठी हजर। आजारी असूनही शहाजीबापू पाटील यांनी मतदान केलं। आमदार प्रकाश सुर्वे व्हीलचेअरवरून विधान भवनात दाखल। पाय फ्रॅक्चर असूनही विधान भवनात येऊन बजावला मतदानाचा अधिकार। राष्ट्रवादीनं काँग्रेसचे 4 तर भाजपनेही काँग्रेसचे 4 आमदार फोडल्याची चर्चा। विधान परिषद निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। दरम्यान एक मोठी बातमी येते। आमदार गणपत गायकवाड मतदानासाठी आता विधान भवनात दाखल झालेले आहेत। आधी ते पुन्हा पक्ष कार्यालयामध्ये गेले होते, परंतु आता पुन्हा एकदा गणपत गायकवाड आता मतदानासाठी विधान भवनात दाखल झालेले आहेत। आताची मोठी बातमी आपण पाहतोय। मगाशी कुठल्या तरी कारणावरून ते पुन्हा एकदा पक्ष कार्यालयात गेले होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आमदार गणपत गायकवाड हे मतदान करण्यासाठी विधान भवनात दाखल झालेले आहेत। हा सगळा प्रकार अजून पण निवडणूक आयोगामध्ये। अधिक माहिती देतात गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहे। गणेश, मुख्यतः गणपत गायकवाड यांच्या मतदानावर आक्षेप जो घेण्यात आला